शिवसेनेचा नाहीच। आणि या क्षणाला मुंबईमधून येणारी सगळ्यात मोठी बातमी, मुंबईच्या वरळी परिसरामध्ये दुर्घटना घडलेली आहे। उंच इमारतीची काच स्वच्छ करणारे कामगार लिफ्ट कोसळल्याने दगावले आहेत। अभिज्ञा इमारतीमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। 8व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळल्याची माहिती कळते। मुंबईच्या वरळी परिसरामध्ये घडलेली ही दुर्घटना आहे। खरतर उंच इमारतीची काच स्वच्छ करणारे कामगार लिफ्ट कोसळल्याने दगावलेले आहेत। अभिज्ञा इमारतीमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। थेट 8व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळल्याची माहिती कळते। मुंबईमध्ये उंच इमारती आहेत आणि त्यांच्या काचा साफ करण्यासाठी अनेक वेळा कामगारांना बोलावलं जात असतं। त्यापैकी 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतल्या वरळी परिसरात घडली आहे। शिक्षक मतदारसंघासाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केलेले आहेत। ठाणे कोकण विधान परिषदेसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। पश्चिम विदर्भातून रणजित पाटील तर मराठवाड्यामधून किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे। तर नाशिक विधान परिषदेसंदर्भात 1-2 दिवसात निर्णय होईल असंही बावनकुळे यांनी सांगितलं। या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघांच्या समन्वयाने 5 विधान परिषद जागा लढवल्या जाणार आहेत। कोकण विधान परिषद निवडणुकीकरता ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांना एकनाथजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात कोकण विधान परिषदचे उमेदवार राहणार आहेत। मराठवाडा पदवीधर करता आधीच किरण पाटील यांना उमेदवारी दिली आहे। पश्चिम विदर्भामध्ये जे सिटिंग एमएलसी आहे रणजित पाटील यांना उमेदवारी यापूर्वीच दिली आहे। पूर्व विदर्भाची जी एक एमएलसी आहे विधान परिषद, यामध्ये शिक्षक परिषद ही जागा नेहमीच लढवतं। लवकरच एकनाथजी आणि देवेंद्रजी यांच्या समन्वयाने भारतीय जनता पार्टी शिवसेना पक्षाचा पाठिंबा एकनाथजी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दिला जाईल। अजून 1-2 दिवसात निर्णय होईल। नाशिकच्या एका सीटबद्दल 1-2 दिवसात निर्णय होईल। तर या क्षणापर्यंत घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकमध्ये।